हॅलो, कसे आहात सगळे? तर इथे बघा मी आरवला सोडून आल्यानंतर माझं पार्सल आलेलं ते घेऊन आले. परूला झोपवलं, मी थोडा आराम केला. 4 वाजता उठले, चहा वगैरे ठेवला आणि ते खिडकीत येऊन उभे होते तर खूप छान असं ऊन घरात पडतं आणि चहा वगैरे झालं. चहा घेऊन नुकतीच बसले होते तेवढ्यात परू पण उठली. मग तिला पण खाऊ घातलं, तिची तयारी केली. 5 वाजेपर्यंत माझी सगळी तयारी झाली होती. मग झाडू वगैरे मारून घेतला, भांडे बिंडे घासून घेतली. 5:30ला मी आरवला आणायला गेली स्कूलला. आरवला घेऊन येताना मला विठ्ठल रुक्माईची मूर्ती खूप आवडलेली तर मी ती घेऊन आली आणि सकाळसाठी नाश्ता वगैरे किंवा टिफिनसाठी भाजी वगैरे सगळ्या गोष्टी मी घेऊन आले येतानेच, स्कूलवरून येताने. तर हे सगळं सामान मी घेऊन आलेले, जे जे लागतं थोडंफारच आणलेलं, जास्त काय आणलं नव्हतं. तर ही मोगरा अगरबत्ती पण आणलेली आणि आरव म्हणत होता मला बर्गर खायचा आहे, तर मी त्याच्यासाठी बर्गर बन पण घेऊन आलेले आणि त्याला लागणारे व्हेजिटेबल्स पण घेऊन आलेले. तर बटाटा वगैरे मी मस्तपैकी असं शिजवून घेतला आणि बर्गर बनवून घेतलेलं. त्याच्यानंतर हा दुसरा दिवस आहे, मी रात्री काही शूट केलंच नाही. तर इथे सकाळी परू पण उठलेली, माझी कपडे धुवून झालेली. मी कपडे सगळे वाळत घालून घेतले, कारण की ऊन असेल तोपर्यंतच घातलं ना, सकाळ सकाळ कोवळ्या उन्हामध्ये छान असं सुकून जातात. आणि रोज मी एक चादर धुतेच, कारण की कसं घाण होतात लहान मुलं असल्यामुळे. तर माझा टिफिन पण झालेला, तिथे चपाती, भुर्जी अंड्याची आणि अंडा फ्राय पण केलेलं मी. आणि सकाळी मी उठून झाल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि पहिले मी विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आणलेली ना, मी त्याचा अभिषेक करून घेतला. जास्त काही केलं नव्हतं, मला जेवढं जमलं तेवढंच मी केलं. जसं दही दुधाने आपण आंघोळ घालतो तसं घातलं आणि त्याच्यानंतर मी त्याची स्थापना केली आणि मूर्ती ठेवल्यावर खूप छान असं मंदिर दिसत होतं. मग दुपारी मी आरवला परत शाळेत सोडून आल्यानंतर ना मी म्हटलं थोडं अल्टर करून घ्यावं, जसं की ब्लाऊज आणि कुर्ती माझे अल्टर करायचे होते. आणि ही झोपल्यावरच मला वेळ भेटतो ना, तर ही काही करून देत नाही. पण त्याच्यातही जर मशीनचा आवाज आला तर ही उठून बसते. तरी मी हळूहळू असं करत होते, कारण की आपल्याला लहान मुलं सांभाळूनच सगळ्या गोष्टी करायच्या. संध्याकाळ झाली, मी मच्छी आणलेली, बुधवार होता ना तो दिवस, म्हणून मग वांब्याचं कालवण आणि मांदेळी फ्राय करायचं ठरवलेलं मी. वांब्याचं कालवण बघा खूप छान असं मसाला बनवलेला. वाटपामध्ये म्हणजे मी कश्मीरी लाल मिरची अख्खीवाली, अद्रक लसूण खोबरं आणि कांदा वाटून घेतलेला, त्याला मस्त अशी फोडणी दिली मसाल्याला आणि त्यात वाम टाकून घेतली. मस्त असं हे लपतबीत केलं तरी चांगलं वाटतं सुक्कं, पण मी असं थोडं पातळ केलेलं, मला भाताबरोबर खायचं होतं. त्यात कोकम आणि मीठ पण टाकून घेतलं आणि कोथिंबीर टाकली. मस्त असं 5 मिनटं शिजून घ्यायचं, कारण की मच्छी लवकर शिजून जाते. त्यानंतर मी बघा खूप छान असं 5 मिनटंच मी वाफ एक काढून घेतली आणि इथं मांदेळीला मी मसाला वगैरे लिंबू अद्रक लसूण असं लावून मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवलेला. एका साईडला भातही घालून झालेला आणि मी त्यानंतर काही शूट नाही केलं, डायरेक्ट मी जेवताना बघा इथे वांब्याचं कालवण, मांदेळी फ्राय आणि भात असं मी जेवायला बनवलेलं. कसं वाटलं व्हिडिओ नक्की मला सांगा. आणि उद्या